काल दुपारी आपण निवेदन दिलं, काही शेतकऱ्यांशी बोलणं झालं, काही सोसायटीचे सदस्य होते, चेअरमन होते, यांच्याशी बोलणं झालं, तर काहीतरी ॲक्शन घ्यायला लागेल. आणि 24 तासाच्या आत सगळे शेतकरी आज इथे जमले, त्यांना मी धन्यवाद देईन. कारण आज जर बघितला तर आज शेतकरी राजा उद्ध्वस्त होताना डोळ्यात बघवत नाही. आम्ही रस्त्याने जात असताना जर 6 मेला हा पाऊस चालू झाला आणि आजपर्यंत अशा पद्धतीने हा पाऊस चालू असताना तुम्ही जर बघितला तर आज आमच्या लाणी संपूर्ण होत असायची. दिवाळी झाल्यानंतर आमचा गर्व भात फक्त राहायचं, निमगर्व हलवार हे सगळं कापून व्हायचं. आजची पोझिशन अशी आहे का कुणाचंही भात सही सलामत घरी आले असं दिसत नाही. आणि हे करत असताना ह्या देशाचा पोशिंदा ज्यांनी इथे जुने शेतकरी आहेत त्यांना माहीत असेल का हा देश जगवण्याचं काम ज्यांनी केलं. नेव्हीच्या माध्यमातून आमच्या खळ्यावरनं जेव्हा भात न्यायचं तेव्हा शेतकरी ॲक्च्युली रडायचा, तेव्हा देश जगवण्यासाठी यांनी काम केले. आज शेतकरी जगण्याची वेळ आहे आणि याला कोण हात द्यायला बघत नाही, जो तो लुटायला बसलाय. आज तुम्ही जर बघितलं तर विमा कंपनीच्या माध्यमातून आमच्याकडनं मोदी साहेबांनी सांगितलं का विमा कंपनीने आमच्याकडनं विमा सक्तीने वसूल केला आणि विम्याची पॉलिसी चेंज केली. हे सरकार मागच्या वेळेस सांगितलं 1 रुपयात विमा देतो आणि सरकारमधल्या मंत्र्यांनीच ते पैसे खाल्ले. अशा पद्धतीने सोशल मीडियाला सातत्याने आपण बघत होतो. पण आज या विमा कंपनीचं दलाल म्हणून काम करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि सरकारमध्ये बसलेले मंत्रिमंडळ त्यांचे असलेले ही सगळे बगलबच्चे यांनी एक नवीन पायंडा चालू केला आहे. आपल्याकडनं विम्याचे पैसे घ्यायचे आणि सांगायचं का आणेवारी जशी येईल तसे तुम्हाला विम्याचे पैसे देतील. यांच्या बापारी बघितलंय का आणेवारी आता करताना तुम्ही जर बघितलं आमचा कुठलाही प्लॉट कापा तो तुमचं जे मापदंडात जेवढं वजन आहे त्याच्यापेक्षा 1.25 पट जास्त होईल. अशा पद्धतीने पावसात भिजल्यानंतर ही परिस्थिती आहे. आज आमच्या जनावराला पेंडा कसा टाकायचा, आम्ही पिकवलेलं अन्न आम्हाला खायला पुरेल का. आज आम्ही हलरवा गेला मिलिंगला गेल्यानंतर पीठच होऊन येणार आहे त्याचं. या अशा पद्धतीने जेव्हा काम होत असतंय आम्ही आज शेतकरी यांना बघितलं नाही. शेतकऱ्याच्या घरात एकदा जा, ज्याच्याकडे 2 पैसे बाहेरचे येतात तो शेतकरी थोडाफार या आहे. पण ज्याच्याकडे जेवढी जास्त ज्यांनी शेती लावली तेवढे जास्त प्रमाणात तो कर्जबाजारी झालेला. आणि अशा पद्धतीने काम करत असताना सरकारमध्ये बसलेले अधिकारी आणि सरकारमध्ये निवडून गेलेले लोकप्रतिनिधी यांनी आमच्या शेताच्या बांधाचा आणि पिकाचा कुठलाच उपयोग केलेला नाही किंवा त्याचा स्टडी सुद्धा केलेला नाही. का शेतकऱ्याच्या 1 हेक्टरला किती भात पिकते, त्याला किती खर्च येतो आणि त्याला किती उरतंय. सातत्याने हे 2014ला सरकार आलं तर आम्ही डबल करू आणि पिकाच्या शेतकऱ्याला सातत्याने सांगतोय तुम्ही पीक वाढवा. ठेवायला गोडाऊन नाही. नाबार्डचं एक तरी गोडाऊन आमच्या तालुक्यामध्ये आहे का तुम्ही सांगा. आज पोझिशन अशी आहे का ज्यांनी भात सोडलंय त्याला ठेवायचं झालं तरी त्याच्या मांडवात जागा नाही. भारे कुठे ठेवणार अशा परिस्थितीचं आहे. संपूर्ण पिकाचा नायनाट झाला आहे. मी प्रांत अधिकाऱ्यांना सांगतोय का तुम्ही पंचनाम्याचं नाटक आता करायचं बंद करा. ज्या ज्या गावामध्ये तलाठी गेलेत आमचे शेतकरी त्याला ठोकल्याशिवाय सोडणार. कारण तुमच्याकडे डाटा आहे. तुम्ही जर बघितलं तर खळ्यावर असलेलं पीक आमचं खराब झालेलं आहे, शेतात असलेलं पीक खराब झालेलं आहे आणि असलेलं संपूर्ण पीक खराब झालेलं आहे. आमच्याकडे खायला नाही. उद्यापासून तातडीने तुम्ही सरकारला तसं निवेदन केलं पाहिजे का सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि सरसकट भाताचे पंचनामे करून सगळे बाधित आहेत असं डिक्लेअर केलं पाहिजे. आज तुम्ही प्रत्यक्ष शेतामध्ये जा. आम्ही सांगतो म्हणून नाही, तुम्ही 1 राऊंड मारा. तुम्ही या खुर्चीवर बसलेत तर तुम्ही याच्यात तुम्ही गेले पाहिजेत. आमचे आमदार जातात, आमचे खासदार जातात, बघून येतात. परंतु विधानसभेत विधान परिषदेमध्ये काय बोलतात ते आम्हाला याच्या अधिवेशनात दिसणार आहे. तुम्ही जर बघितलं तर विम्याचे पैसे 100% आज मी सांगतो हे आमचे पैसे हक्काचे लुटलेले आहेत आणि हे पैसे आम्हाला परत केले पाहिजेत. 100% विमा आम्हाला दिला पाहिजे. कारण मागच्या निकषाप्रमाणे विम्याचे निकष जे तुम्ही नवीन केलेले आहेत ते बदललेच पाहिजेत. याच्यासाठी आजचं आमचं आंदोलन आहे. आणि जर तुम्ही तसे विम्याचे निकष बदलले नाही तर आम्ही आज जे नागपूरला बच्चूभाऊंचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून आज आम्ही इथे उतरलेला आहे. आज इथे टावरच्या लाईनचे जी लोक बाधित आहेत त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही उतरलेला आहे. म्हणजे कुठल्याही याने आंदोलन करायचं आणि त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यायचं नाही. असा मुजोर सरकार इथे काम करत असेल
तर एक दिवस श्रीलंकेसारखी परिस्थिती होणार आहे। आणि तुम्हाला तुमच्या जागेवर आज तुम्ही जर बघितले तर प्रांत साहेब इथली लोक सदन आहेत, शांत आहेत। याचा अर्थ त्यांचा उद्या जर खायला घरात काय राहिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदारांच्या गाड्या फुटायला लागलेल्या आहेत, कलेक्टरच्या गाड्या फुटायला लागलेल्या आहेत। भविष्यात वाड्यात ती परिस्थिती निर्माण होऊ नये आणि तुम्ही याचा संपूर्ण हे बघितलं पाहिजे। आणि तुम्ही सरकारला तशा पद्धतीने सांगितले का इथेही तशा पद्धतीने उद्रेक आहे। आज जर तुम्ही जर बघितलं तर मागच्या वर्षी आम्हाला बोनस दिला होता, 40,000 रुपयापर्यंत बोनस देत होते। आज तो बोनस डिक्लेअर केला नाही। आज आमचं निवेदन आहे का तो बोनस तातडीने डिक्लेअर केला पाहिजे आणि तो ह्या वर्षीचा बोनस हा हेक्टरी 40,000 रुपये पाहिजे। कारण जर हा शेतकरी जर जगला नाही, आज तुम्ही जर बघितलं तर आमच्या लोकांनी सोसायटी पीक कर्ज घेतलंय, आमच्या घरातला संपूर्ण दागिना गहाण टाकलाय, लोकांकडनं उसनवारी घेतलेला आहे। तुम्ही जर बघितलं तर विक्रमगडच्या एका त्यांनी शेतकऱ्यांनी, तो खऱ्या अर्थाने शेतकरी आहे, त्यांनी पाओलीचे ऍडव्हान्स दिले होते, लोकांना चिखल करून दिला होता, त्याचे 5 लाख रुपये त्यांनी माफ केलं। मी अभिनंदन करतोय त्यांचं। सरकारलाही हे सुचलं पाहिजे की आमचा विक्रमगडचा शेतकरी स्वतःने कमावलेले 5 लाख रुपये माफ करतोय लोकांना आणि तुमच्याकडे हजारो कोटी आमच्याकडनं डिझेलवर तुम्ही सेस घेता शेतकऱ्यांसाठी, पेट्रोलवर सेस घेता शेतकऱ्यांसाठी। हा सेस आमच्यासाठी कुठे वापरताय तुम्ही? हा सेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर किती हजारो करोडचा घेतलाय, तो या वर्षीच्या सेसच्या माध्यमातून जेवढा पैसा गोळा केला तो शेतकऱ्यांना तो या वर्षी पंजाबच्या धर्तीने पंजाबच्या सरकारने 50,000 रुपये नुकसान भरपाई तात्काळ दिली। तुम्ही ही ती दिली पाहिजे, कारण आता शेतात काय राहिलेलंच नाही आहे। तर अशा पद्धतीने जर काम तुम्ही जर केलं नाही तर आम्हाला तुमच्याच घरात येऊन राहायला लागेल, कारण तुम्हाला पगार मिळतो, तुम्हाला गाडीचा भत्ता मिळतो, तुम्हाला फिरण्याचे चार्ज मिळतात। आमच्या इकडे आता घरी तेल सुद्धा राहिलेलं नाही आहे, आमच्या घरी तांदूळ सुद्धा राहिलेलं नाही। नव्याचा तांदूळ आला असता भात तर तो भरडला असता आणि आम्ही आमचा पुढचा कारभार चालू केला असता, पण आजची परिस्थिती तशी नाही आहे। कारण आमचा नव्याचा जो भात आहे तो आम्ही हलरवर जर घेऊन गेलो